शहाद्यातील 19 वर्षीय तरुणीची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना। सुरतच्या उधनामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 6 ते 7 दिवसाचे अर्भक फेकून जाळल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील 19 वर्षीय तरुणीला अटक। सुरत शहरातील उधना परिसरात माणुसकीला शर्मेने मान खाली घालायला लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। उधना अंडरपास जवळ 6 ते 7 दिवसाचे नवजात भ्रूण जळालेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा तपास करत उधना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच अवैध गर्भपात करून भ्रूण फेकून देणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला महाराष्ट्रातील शहादा येथून अटक केली आहे। उधना येथील अंडरपास जवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात भ्रूण जळालेल्या अवस्थेत आढळले होते। स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर उधना पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की पुराव्याचा नाश करण्याच्या उद्देशाने तरुणीने भ्रूण घराच्या जवळ असलेल्या कचऱ्यात फेकून दिले होते। त्यानंतर कचऱ्याला अचानक आग लागल्याने निष्पाप भ्रूणही जळून खाक झाले। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 19 वर्षीय तरुणीने हे भ्रूण स्वतःचेच असल्याची कबुली दिली आहे। तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती मूळची महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी आहे। शहाद्यामध्येच राहणाऱ्या ईश्वर नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, ज्यातून ती गरोदर झाली होती। बदनामीच्या भीतीने गर्भपात करण्यासाठी तिच्या प्रियकरानेच तिला औषधे दिली होती। यानंतर ती सुरतच्या उधना भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आली होती आणि येथेच औषध घेऊन तिने गर्भपात केला। उधना पोलिसांनी गुन्हेगारी कट रचने, अवैध गर्भपात करणे आणि पुराव्याचा नाश केल्याप्रकरणी महिला आरोपीला अटक केली आहे। यासोबतच तरुणीला गर्भपाताची औषधे देऊन या कृत्यात सहभागी असणाऱ्या तिच्या प्रियकरालाही पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।